ये है न्यूज स्टोरी, सब पर नजर, सबकी खबर। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टोरी। विदर्भातील आजच्या प्रमुख बातम्या। हिंगणघाटमध्ये 12 वर्षीय मुलीला फूस लावून नेल्याच्या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। वर्ध्यानंतर आता हिंगणघाटमध्ये 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली। वडिलांसाठी जेवण आणायला गेलेल्या मुलीला फूस लावल्याप्रकरणी आरोपी याच्या विरोधात हिंगणघाट पोलीस ठाण्यात BNS आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीने कुटुंबियांना धमकावल्याचाही आरोप असून या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे। या प्रकरणी हिंगणघाट पोलीस पुढील तपास करत आहेत। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील गिरोली पुलगाव रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील गिरोली पुलगाव मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे विद्यार्थी, शेतकरी आणि प्रवाशांचा प्रवास धोकादायक बनला असून वारंवार निवेदने देऊनही दुरुस्ती न झाल्याने खासदार अमर काळे व आमदार प्रताप अडसड यांनी लक्ष घालून रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अन्यथा रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। सर्व गिरोली ग्रामस्थांना एक आग्रहाचं विनंती आहे की आपल्याला आपल्या गिरोली ते गिरोली फाटा पुलगाव रस्ता आहे, हा रस्ता प्रशासनाकडे निधी उपलब्ध असून सुद्धा या प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपल्या रस्त्याचे जे हाल झाले आहे सर्वांना परिचित आहे। त्यासाठी आपल्याला सर्व गावकऱ्यांनी मिळून एक जन आंदोलन उभं करण्याची गरज आहे। त्यासाठी आपण सर्वांना इथे आमंत्रित केलेलं आहे। आपण आजच्या या ग्रामपंचायतमध्ये आयोजित जी बैठक केली आहे त्या बैठकीच्या अनुषंगाने आपण सर्वांना सन्माननीय खासदार, सन्माननीय आमदार, माननीय तहसीलदार साहेब, ठाणेदार साहेब, कार्यकारी अभियंता, उपविभागीय चालू रेल्वे तसंच जिल्हाधिकारी सर्वांना निवेदन देऊन सर्व गावकऱ्याच्या उपस्थितीत आपल्याला चक्काजाम आंदोलन आणि प्रशासनाला एक चेतावणी द्यायची आहे। आणि त्याच्यानंतर जर प्रशासनानं लक्ष दिलं नाही किंवा ही बाब गंभीर्याने लक्षात घेतली नाही तर त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करायच्या तयारीत आपण गावकऱ्यांनी राहावं। अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावर भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीवरील 2 महिलांचा मृत्यू झाला। अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावर भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत गौरी धर्माळे यांचा जागीच तर हर्षा गावंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अपघातग्रस्त टिप्परवर नंबर प्लेट नसल्याचे समोर आले असून घटनेनंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली। राजापेठ पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करत पुढील तपास सुरू केला आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड बस स्थानकावर छताचा स्लॅब कोसळून महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्याने तातडीने पुनर्बांधणीची मागणी जोर धरत आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड बस स्थानकाची जुनी व धोकादायक इमारत पुन्हा एकदा चर्चेत आली। अचानक छताचा सिमेंटचा स्लॅब महिला प्रवाशांवर कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या। घटनेनंतर माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी घटनास्थळी भेट देत जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च SD महामंडळाने करावा आणि धोकादायक इमारतीचे तातडीने पुनर्बांधकाम करावे अशी मागणी केली आहे। आणि हे पडक्या अवस्थेत झाल्यानंतर ही शासकीय अधिकाऱ्यांचं याकडे लक्ष नाही, लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही। आज 2 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत। साधारणतः 30 वर्षापूर्वीची ही इमारत आहे आणि याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, नवीन इमारत झाली पाहिजे। या उद्देशानं मी राज्य सरकारच्या वतीने 2023-24 मध्ये मी डिपार्टमेंट MSRDC यांचं आणि मी MIDC मधनं पैसे दिले। याच्यामध्ये रस्त्याचं काम पूर्ण केलं कारण गड्डे खूप मोठे होते, इथे टोंगे पाणी फसवत होतं, अंगावर लोकांच्या पाणी उडत होतं बसमुळे। मोर्शीचा डेपो पूर्ण केला, त्याचं बांधकाम केलं आणि परत ह्या डेपोचा रस्ता पूर्ण करून नवीन इमारतीसाठी आणि याच्यासोबत जे जागा शिल्लक आमच्याकडे 1.25 एकर जागा आहे, तिथं व्यापारी संकुल, शॉपिंग कॉम्प्लेक्स असा 2 in 1 BOT तत्वावर मी शासनाकडनं त्याची मान्यता घेतली आणि जो लोएस्ट राहील त्याला ते काम करता येईल या पद्धतीचं शासनाचं धोरण होतं। परंतु नेमकं कशामुळे हे काम थांबलं, काय थांबलं, का लेट केला जात आहे, आपल्या मर्जीतल्या माणसाला ठेका भेटला पाहिजे, काम त्याला मिळालं पाहिजे, 2 पैसे आपल्याला सापडले पाहिजे, त्यालाही वाचले पाहिजे। ह्या उद्देशानं जर असं चाललं तर अशा घटना भविष्यात नाकारता येणार नाही। म्हणून ह्या घटना घडू नये
कारण हे डेपो फार जुने आहे, याची व्यवस्था हे पाडून नवीन डेपो व्हावा या उद्देशानं आम्ही हे सगळे मंजूर केलं होतं. पण दुर्दैवानं हेकेखोरपणामुळं राजकीय हस्तक्षेपामुळं जाणीवपूर्वक आपल्या माणसाला टेंडर भेटलं पाहिजे या भूमिकेमुळं म्हणजे स्वतःचे पैसे आणायचे आणायचेच नाही, आम्ही जे पैसे आणले ते सुद्धा रोखून ठेवायचे या उद्देशानं हे सगळं चालू आहे. आज फार मोठी घटना इथं घडली असती. सुदैवानं त्याच्यातून आमच्या 2 महिला बचावल्या. दोघांना डोक्याला जखम झाली, त्यांना उपचाराकरता डिपार्टमेंट आपल्या स्वतःहून त्यांनी उपचाराकरता दवाखान्यात सादर झालेलं आहे. डिपार्टमेंटनं सुद्धा सूचना केली की त्याचा पूर्ण खर्च ह्या डिपार्टमेंटनं करावा. लागणारा जे काही खर्च असेल पूर्ण उपचाराचा, पुढील उपचाराचा सगळ्या डिपार्टमेंटने करावा. अशा अमरावती सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सुमारे 65 लाखांचे 377 हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले. अमरावती शहर पोलिसांच्या सायबर विभागाने तांत्रिक तपासाच्या आधारे 377 हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून मोठी कामगिरी केली. सुमारे 65,63,000 रुपयांचे हे मोबाईल विशेष कार्यक्रमात त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. CIR पोर्टलच्या मदतीने हे मोबाईल विविध जिल्हे आणि राज्यांतून हस्तगत करण्यात आले. मोबाईल हरवल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि सायबर फसवणुकीसाठी 1930 हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले. अमरावतीत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सो आणि BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावती शहरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. सोशल मीडियाद्वारे ओळख झाल्यानंतर आरोपीने मुलीला मित्राच्या फ्लॅटवर नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गाडगे नगर पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोक्सो आणि BNS अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी न्यूज स्टोरीला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.